नवऱ्याची ढाल भाग 7. मुंबईच्या उपनगरातील त्या मायेची सावली अनाथालयातून बाहेर पडताना सायली आणि राघवच्या डोक्यात विचारांचे चक्र वेगाने फिरत होते. सदाशिव मॅनेजरने घाबरून शशिकांत मामांच्या सागर निवास या अलिबागच्या गुप्त भिलाचा पत्ता तर दिला होता, पण तिथे पोहोचणे इतके सोपे नव्हते. रात्रीचे 9 वाजून गेले होते. राघवने गाडी थेट अलिबागच्या हायवेला लावली. खिडकीबाहेर मुंबईची गजबजलेली गर्दी हळूहळू मागे पडत होती आणि पेन वडखळच्या दिशेने जाणारा रस्ता अधिक अंधारा आणि निर्जन होत चालला होता. दोन्ही बाजूंनी असलेली मोठी झाडे गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात मागच्या मागे पळत होती. मागच्या सीटवर सायली अस्वस्थपणे खिडकीबाहेर पाहत होती. तिचे हात स्वतःच्याच हातांना घट्ट धरून होते. तिच्या मनात अनेक प्रश्न चालू होते. राघव, आपण सदाशिवला तिथे सोडून आलो, पण जर त्याने तिथूनच मामांना फोन करून सावध केलं तर? सायलीने काळजीने विचारले. राघवने मागच्या आरशातून सायलीकडे पाहिले आणि म्हणाला, नाही सायली, मी निघताना त्याचा मोबाईल पूर्णपणे लॉक करून घेतला आहे आणि अनाथालयाच्या लँडलाईनची वायरही काढली आहे. त्याला तिथून बाहेर पडून कोणाशी संपर्क साधायला किमान 2-3 तास तरी लागतील. तोपर्यंत आपण अलिबागला पोहोचू. पण मामांच्या त्या बंगल्यात नक्की किती लोक असतील? तो लहान कृष्णा तिथे कसा असेल? 5 वर्षांचा आहे तो. त्याला काही समजेल का? सायलीचा आवाज कातर झाला होता. सायली, स्वतःला सांभाळ, राघवने गाडीचा वेग वाढवत सांगितले. मामाने त्याला तिथे केवळ लपवून ठेवलं आहे, कारण कोर्टाचं काम पूर्ण होईपर्यंत त्यांना तो जिवंत पुरावा जगापासून दूर ठेवायचा आहे. आपण तिथे पोहोचून आधी परिस्थिती पाहूया आणि मगच आज जाऊ. तू अजिबात घाबरू नकोस. 1.5 तासाच्या प्रवासानंतर गाडी अलिबागच्या अंतर्गत रस्त्याला लागली. आजूबाजूला नारळी सुपारीच्या बागा सुरू झाल्या आणि समुद्राच्या लाटांचा एक संथ मोठा आवाज शांत रात्रीच्या हवेत घुमू लागला. रस्ते खूपच अरुंद आणि अंधारे होते. सायलीने मोबाईलमधील GPS मॅप पुन्हा एकदा चेक केला. सदाशिवने सांगितलेल्या खुणांनुसार सागर निवास हा बंगला मुख्य किनाऱ्यापासून थोडा बाजूला एका खाजगी आणि निर्जन जागी होता. अचानक समोरच्या वळणावर अंधारात एक मोठी उंच पांढरी भिंत दिसली. बंगल्याच्या मुख्य गेटवर 2 मोठे पिवळे दिवे जळत होते. राघव, समोर बघ, तोच तो बंगला असावा, सायलीने हळू आवाजात सांगितले. राघवने तात्काळ गाडीच्या हेडलाईट्स बंद केल्या. त्याने गाडी मुख्य रस्त्यावरून खाली उतरवली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या झाडाच्या आडोशाला अंधारात शांतपणे पार्क केली. गाडी बंद होताच बाहेर फक्त समुद्राच्या लाटांचा आणि वाऱ्याचा आवाज येत होता. तो संपूर्ण परिसर कमालीचा शांत आणि गूढ वाटत होता. राघवने गाडीचा दरवाजा हळूच उघडला आणि म्हणाला, सायली, तू गाडीतच बस. मी आधी गुपचूप जाऊन बघतो की गेटवर किती पहारेकरी आहेत. जर सगळं ठीक असेल तर मी तुला आवाज देतो. पण सायलीने नकार दिला. तिने आपली बॅग घट्ट पकडली आणि म्हणाली, नाही राघव, मी तुम्हाला एकटं सोडणार नाही. आपण दोघंही सोबत जाऊया. राघवने जास्त वाद घातला नाही. दोघेही गाडीतून उतरले आणि पायाखालील वाळूचा आवाज न करता अंधाराचा आडोसा घेत त्या सागर निवास बंगल्याच्या कंपाऊंड वॉलच्या दिशेने सरकू लागले. मुख्य गेटपाशी पोहोचताच त्यांना तिथे 2 धिप्पाड माणसं हातात मोबाईल घेऊन उभी असलेली दिसली. त्यांच्या कमरेला काहीतरी हत्यार असल्यासारखे वाटत होते. मुख्य गेटवर उभ्या असलेल्या त्या 2 धिप्पाड गुंडांना पाहून राघव आणि सायली भिंतीच्या आडोशाला एकदम स्थिर झाले. त्यांचे श्वास रोखले गेले होते. ते गुंड हातातील मोबाईलच्या उजेडात सिगारेट ओढत आपापसात काहीतरी बोलत होते. त्यांच्या आवाजावरून ते पूर्णपणे गाफील आहेत हे स्पष्ट समजत होते. राघवने सायलीच्या कानापाशी तोंड नेऊन अत्यंत हळू आवाजात सांगितले, सायली, मुख्य गेटवरून आत जाणं शक्य नाही. ते दोघं तिथेच उभे आहेत. आपल्याला बंगल्याच्या मागच्या बाजूला जाऊन पाहावं लागेल. अशा मोठ्या विलांना समुद्राच्या बाजूने किंवा नोकरांसाठी एखादा मागचा रस्ता नक्कीच असतो. सायलीने होकारार्थी मान डोलावली. दोघेही भिंतीला पाठ लावून वाळूवरून पाय घासून न वाजवता बंगल्याच्या डाव्या बाजूने
मागच्या दिशेने सरकू लागले. अलिबागच्या किनाऱ्यावरून येणारा खरा वारा झाडांच्या पानांमध्ये घुमत असल्यामुळे त्यांच्या पायांचा थोडाफार होणारा आवाज त्यात सहज दबत होता. बंगल्याच्या मागच्या बाजूला पोहोचताच सायलीची नजर एका लहान लोखंडी दरवाजावर पडली. हा दरवाजा थेट अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर उघडत असावा. सुदैवाने तो दरवाजा वरून पूर्ण बंद नव्हता आणि त्याला आतून फक्त एक साधी कडी लावलेली दिसत होती. राघवने आजूबाजूला पाहिले आणि सायलीला म्हणाला, सायली, मी तुला वर उचलतो. तू भिंतीचा आणि दाराचा आधार घेऊन आत हात टाकून ती कडी उघडू शकशील का? हो, मी प्रयत्न करते, सायली धीटपणे म्हणाली. राघवने खाली वाकून सायलीला आपल्या मजबूत खांद्यावर उचलले. सायलीने वर होऊन आपला हात त्या लोखंडी दाराच्या फटीतून आत टाकला. तिचा हात कडीपर्यंत पोचत नव्हता, पण तिने पूर्ण ताकद लावून स्वतःला वर ओढले आणि अखेर तिच्या बोटांना ती लोखंडी कडी लागली. तिने जोरात कडीवर उचलली आणि मागचा दरवाजा एका किरकिर आवाजासह उघडला. राघवने सायलीला खाली उतरवले आणि दोघेही अत्यंत सावधपणे बंगल्याच्या मागच्या अंगणात शिरले. मागच्या बाजूला मोठी झाडे असल्यामुळे तिथे कमालीचा अंधार होता. समोरच बंगल्याच्या स्वयंपाकघराची काचेची खिडकी होती, जी थोडी उघडी होती. राघवने आधी आत डोकावून पाहिले. आत कोणीच नव्हते. तो आधी खिडकीतून आत शिरला आणि नंतर त्याने सायलीलाही आत घेतले. आत येताच त्यांना वरच्या मजल्यावरून कोणाचा तरी बोलण्याचा आवाज आला. अरे, तो कोल्हापूरचा वकील म्हातारा त्यो रे शशिकांत मामा, लय डेंजर आहे राव. वरून एका गुंडाचा खर्जातील आवाज आला. पोराला थेट इथं आणून ठेवायला लावले आणि आपल्याला कडक वॉर्निंग दिल्या की कोणालाही सुगावा लागता कामा नाही. हो ना, पण त्या सायलीला आणि राघवच्या बापाला काय घंटा माहिती की तो पोरगा इथे बसलाय. उद्या एकदा साहेबांची सही झाली की या पोराचा खेळ खाल्लास, दुसरा गुंड हसत म्हणाला. हे ऐकता सायलीच्या अंगावर काटा आला. ती राघवकडे पाहत कुजबुजली. राघव, ते कृष्णाबद्दलच बोलत आहेत. याचा अर्थ तू वरच्या मजल्यावरील खोलीतच आहे. आपण लवकर गेलं पाहिजे. राघवने सायलीला मागे राहण्याचा इशारा केला आणि तो हळूहळू वर जाणाऱ्या लाकडी पायऱ्या चढू लागला. पायऱ्या संपताच समोर एक मोठा कॉरिडॉर होता. डाव्या बाजूच्या एका खोलीचे दार अर्धे उघडे होते आणि तिथूनच तो प्रकाश आणि आवाज येत होता. राघव आणि सायली भिंतीचा आडुसा घेत त्या खोलीच्या बाहेर पोहोचले. खोलीच्या आत दोन गुंड दारूची बाटली टेबलवर ठेवून बसले होते आणि त्यांच्या समोरच्या एका लहान खाटेवर तो लहान कृष्णा अंश गाढ झोपलेला होता. त्याचा निष्पाप चेहरा पाहून सायलीच्या डोळ्यात पाणी आले. राघवात शिरणारच होता इतक्यात त्याचा पाय चुकून तिथे ठेवलेल्या एका रिकाम्या काचेच्या बाटलीला लागला. खळ असा मोठा आवाज झाला आणि खोलीतील दोन्ही गुंड एकदम दचकून उभे राहिले. कोण आहे रे तिथे? पहिला गुंड हातात लोखंडी रॉड घेऊन ओरडला. त्यांना दारापाशी पाहताच त्यांना राघव आणि सायली दिसले. स्वतःचा पर्दाफाश झाल्याचे पाहून दुसऱ्या गुंडाने खिशातून एक धारदार सुरा काढला. अरे, हे तर तेच आहेत, यांना संपवून टाका, असे म्हणत पहिला गुंड हातातील लोखंडी रॉड घेऊन थेट राघवच्या अंगावर धावला. राघवने येणारा वार चुकवण्यासाठी स्वतःला डाव्या बाजूला झुकवले, पण कॉरिडॉर अरुंद असल्यामुळे त्या गुंडाच्या लोखंडी रॉडचा फटका राघवच्या उजव्या खांद्यावर जोरात बसला. राघवच्या तोंडातून वेदनेची काळी बाहेर पडली. तो खांदा धरून 2 पावले मागे सरकला. खांद्याला चांगलाच मार लागला होता आणि राघवचा उजवा हात तात्पुरता बधीर झाला होता. राघव, सायली भीतीने ओरडली. तेवढ्यात सुरा घेतलेला दुसरा गुंड सायलीच्या दिशेने झेपावला. आपल्या पत्नीवर संकट आलेले पाहताच राघवने स्वतःच्या वेदना विसरून डाव्या हाताने त्या गुंडाचा सुरा असलेला हात हवेतच पकडला. त्या दोघांमध्ये जोरदार झटापट सुरू झाली. तो गुंड राघवला मागे ढकलत होता. राघवचा उजवा हात काम करत नसल्यामुळे त्याला ताकद लावता येत नव्हती. त्या झटापटीत सूर्याचे धारदार टोक राघवच्या डाव्या हाताच्या दंडाला घासून गेले. राघवचा शर्ट एका क्षणात फाटला आणि तिथून रक्ताची धार वाहू लागली.
पांढरा शर्ट रक्ताने लाल होऊ लागला. वेदना असह्य होत्या, पण राघवने आपली पकड ढिली केली नाही. त्याने आपल्या डोक्याने त्या गुंडाच्या नाकावर जोरात प्रहार केला. नाकातून रक्त येताच तो गुंड मागे सरकला आणि त्याचा सुरात जमिनीवर पडला. राघवने कसलाही वेळ न घालवता बाजूला पडलेला तो लोखंडी रॉड डाव्या हाताने उचलला आणि त्या गुंडाच्या पायावर जोरात मारला. तो गुंड थेट जमिनीवर कोसळला आणि वेदनेने विव्हळू लागला. पहिला गुंड पुन्हा राघववर चालून येणार इतक्यात सायलीने दाखवलेली हिंमत पाहून राघवही थक्क झाला. सायलीने तिथेच कोपऱ्यात ठेवलेली एक जड पितळी फुलदाणी दोन्ही हातांनी उचलली आणि पूर्ण ताकदीने त्या पहिल्या गुंडाच्या पाठीवर जोरात मारली. तो गुंड चक्कर येऊन खाली पडला. दोन्ही गुंड जमिनीवर रक्ताळलेल्या अवस्थेत पडून होते. राघवने आपला रक्ताने माखलेला डावा हात घट्ट पकडला होता. त्याचा श्वास जोराने चालला होता. सायली धावत राघवपाशी आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. राघव, खूप रक्त वाहते, तुम्हाला खूप मार लागलाय. ती थरथरत्या हाताने त्याचा हात पाहू लागली. मी ठीक आहे सायली, आधी कृष्णाला बघ, राघव थोड्या कष्टानेच म्हणाला. या सगळ्या आवाजाने खाटेवर झोपलेला लहान कृष्णा जागा झाला होता. समोर रक्ताचे डाग आणि अनोळखी लोकांना पाहून तो मोठ्याने रडू लागला. सायलीने धावत जाऊन त्याला आपल्या कुशीत घेतले आणि म्हणाली, बाळा घाबरू नकोस, मी तुझी मामी आहे, आम्ही तुला न्यायला आलोय. कृष्णाने सायलीच्या चेहऱ्यावरील ती माया पाहिली आणि त्याने रडत रडतच तिचा गळा घट्ट पकडला. रक्ताचे नाती शेवटी ओळखू लागले होते. राघवने जमिनीवर पडलेले त्या गुंडांचे मोबाईल फोन डाव्या हाताने उचलून खिशात टाकले. सायली, गेटवरचे गुंड वर येण्याच्या आत आपल्याला इथून निघायला हवं, चालता येईल ना? राघवने विचारले. सायलीने कृष्णाला कडेवर घेतले आणि राघवचा आधार घेत ती पायऱ्यांच्या दिशेने धावली. राघवने आपला रक्ताने माखलेला डावा हात घट्ट धरला होता. खांद्याला आणि दंडाला बसलेल्या त्या मारामुळे त्यांच्या संपूर्ण अंगातून वेदनेची लहर उठत होती. तरीही त्याने सायली आणि कृष्णाला सुरक्षितपणे बंगल्याच्या मागच्या दरवाजातून बाहेर काढले. बाहेर अलिबागच्या किनाऱ्यावर समुद्राचा वारा आता चांगलाच वाढला होता आणि वाळूवरून चालताना सायलीचे पाय जड होत होते. तिच्या कडेवर लहान कृष्णा भीतीने डोळे मिटून सायलीला घट्ट बिलकून बसला होता. अंधाराचा आडोसा घेत ते तिघेही मुख्य रस्त्यावर, जिथे झाडीत गाडी पार्क केली होती, तिथे पोचले. राघवने उजव्या हाताने कष्टाने खिशातून चावी काढली आणि गाडीचे लॉक उघडले. सायलीने आधी कृष्णाला मागच्या सीटवर सुरक्षितपणे झोपवले आणि ती धावत पुढच्या सीटवर राघवच्या शेजारी येऊन बसली. राघवने ड्रायव्हिंग सीटवर बसून उजव्या हाताने स्टीअरिंग पकडले आणि गाडी स्टार्ट केली. पण डावा हात पूर्णपणे बधीर असल्यामुळे त्याला त्या गिअर बदलताना प्रचंड त्रास होत होता. गाडीचा क्लच दाबून उजव्या हाताने गिअर टाकत त्याने गाडी कशीबशी हायवेच्या दिशेने वळवली. गाडीचा वेग हळूहळू वाढू लागला, पण राघवच्या कपाळावर वेदनेमुळे घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. राघव, खूप जास्त लागले ना तुम्हाला, प्लीज गाडी बाजूला घ्या, मी आधी तुमची मलमपट्टी करते, सायली काळजीने म्हणाली. नाही सायली, आपण अलिबागच्या हद्दीत कुठेच थांबायचं नाही. त्या बंगल्यातल्या गुंड्यांना जेव्हा जाग येईल तेव्हा ते पहिला फोन शशिकांत मामांनाच करतील. आपल्याला लवकरात लवकर हायवे गाठून कोल्हापूरच्या दिशेने पळावं लागेल, राघवने दात ओठ खाऊन सांगितले. गाडी अलिबागचे अरुंद रस्ते पार करून अखेर पेनच्या मुख्य हायवेला लागली. रात्रीचे 1:30 वाजून गेले होते. हायवेवर मोठी शांतता होती. फक्त लांबवरून येणाऱ्या ट्रक्सचा मोठा आवाज येत होता. राघवच्या हाताची जखम आता जास्तच ठणकू लागली होती आणि शर्टावरून रक्त अजूनही खाली ठिपकत होते. राघव, माझा ऐका, पुढे एक पेट्रोल पंप दिसतोय, तिथे गाडी थांबवा. गाडीत फर्स्ट एड बॉक्स आहे ना? या अवस्थेत तुम्ही पुढे 3-4 तास सलग गाडी चालवू शकत नाही. सायलीने हट्ट धरला. राघवने सायलीकडे पाहिले. तिच्या डोळ्यांतील ती काळजी आणि भीती पाहून त्याने शेवटी मान डोलावली आणि हायवेच्या कडेला असलेल्या एका मोठ्या पेट्रोल पंपाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात गाडी पार्क केली. त्याने इंजिन चालूच ठेवले, जेणेकरून गाडीची AC चालू राहील आणि मागच्या सीटवर कृष्णाची झोपमोड होणार नाही.
सायलीने डॅशबोर्डमधून फर्स्ट एड बॉक्स बाहेर काढला. ती पटकन आपल्या सीटवरून सरकून राघवच्या अगदी जवळ आली. तिने जवळ हळूच राघवचा जखमी हात आपल्या हातात घेतला. शर्टाचा तो रक्ताळलेला भाग बाजूला करताना राघवच्या तोंडातून वेदनेचा मोठा आवाज निघाला. जखम खूपच खोल होती. सायलीने कापसावर जंतुनाशक औषध घेतले आणि ती जखम साफ करू लागली. थोडं टोचेल हं राघव, सहन करा, असे म्हणत तिने हळुवारपणे फुंकर मारत जखम साफ केली. राघवने आपले डोळे घट्ट मिटून घेतले होते, पण सायलीच्या हाताचा तो हळुवार स्पर्श त्याच्या वेदना कमी करत होता. तिने जखमेवर मलम लावून पांढरी पट्टी घट्ट बांधली. पट्टी बांधून संपत आली तितक्यात राघवच्या खिशात ठेवलेला त्या अलिबागच्या गुंडाचा जप्त केलेला मोबाईल अचानक मोठ्याने वाजायला लागला. स्क्रीनवर शशिकांत विधाते मामा हे नाव मोठ्या अक्षरात चमकत होते. मामांचा हा सलग 12वा फोन होता. तो फोन पाहून सायली आणि राघव दोघांचेही श्वास रोखले गेले. मामांना अलिबागमध्ये काहीतरी अघटित घडल्याचा संशय 100% आला होता. म्हणूनच ते रात्रभर सतत फोन करत होते. जर हा फोन उचलला नाही तर मामा तात्काळ सावध होऊन कोल्हापुरात काहीतरी नवीन मोठी चाल खेळू शकत होते. सायलीने त्या चमकणाऱ्या स्क्रीनकडे पाहिले आणि तिच्या तीक्ष्ण डोक्यात एक नवीन युक्ती आली. तिने राघवकडे पाहत म्हटली, राघव, मामांचा फोन आपण उचलणार नाही, पण जर आपण या फोनवरून त्यांना मेसेज केला तर त्याचा संशय मिटू शकतो. सायलीने गुंडाचा तो फोन हातात घेतला आणि ती मामांना मेसेज टाईप करू लागली. सायलीने हातात घेतला. तिची बोटे कीबोर्डवर वेगाने चालू लागली. शशिकांत मामांना कोल्हापुरात संशय येऊ नये म्हणून तिने अलिबागच्या बोलीभाषेचा वापर करून मेसेज टाईप केला. साहेब, फोन लावू नका. पोराला घेऊन आम्ही व्हिलाच्या मागच्या बाजूला समुद्रकिनाऱ्यावर आलोय. नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे आणि मगाशी आमच्या हातातून फोन पडून स्क्रीन फुटली आहे. त्यामुळे फोन खराब झाल्यामुळे आवाज ऐकू येत नाही आहे. पोरगा आमच्या ताब्यात सुरक्षित आहे. तुम्ही काळजी करू नका. कोल्हापूरचं काम करून घ्या. मेसेज सेंड होताच सायली आणि राघवने स्क्रीनकडे डोळे लावून ठेवले. काही सेकंदातच तिकडून मेसेजवर डबल टिक आली आणि मामांनी तो मेसेज वाचला. अवघ्या 1 मिनिटात शशिकांत मामांचे उत्तर आले, ठीक आहे, फोन दुरुस्त करून घ्या आणि डोळ्यात तेल घालून पहारा ठेवा. आज दुपारी इनामदार हवेलीत अंतिम खेळ होणार आहे. एकदा का सुलूनाची सही झाली की मी स्वतः अलिबागला येईन. मामाचा हा मेसेज वाचताच सायली आणि राघवच्या जीवात जीव आला. सायलीने सुटकेचा मोठा निश्वास सोडला आणि फोन स्विच ऑफ करून बॅगेत टाकला. मास्टर स्ट्रोक सायली. मामांना वाटतंय की त्यांची माणसं अजूनही कृष्णावर पाळत ठेवून आहेत. आता दुपारपर्यंत मामा पूर्णपणे गाफील राहतील. राघव थोड्या कष्टानेच हसत म्हणाला, हो राघव, पण मामांनी मेसेजमध्ये लिहिले की आज दुपारीच ती सासूबाईंची सही घेणार आहेत. याचा अर्थ आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. आपल्याला दुपारच्या आत म्हणजेच मामा हवेलीत वकिलांना घेऊन पोहोचण्यापूर्वी तिथे पोचायला हवं. सायलीने घड्याळाकडे पाहत सांगितले. रात्रीचे 2 वाजून गेले होते. राघवने गाडी पुन्हा हायवेवर घेतली. त्याच्या हाताची पट्टी आता रक्ताने थोडी लाल झाली होती, पण सायलीने केलेल्या मलमपट्टीमुळे आणि प्रथमोपचारामुळे त्याला वेदना सहन करणे थोडे सोपे जात होते. त्याने उजव्या हाताने स्टीरिंगवर घट्ट पकड ठेवली आणि गाडीचा वेग वाढवला. मागच्या सीटवर लहान कृष्णा आता पूर्णपणे निर्धास्त होऊन झोपला होता. अनाथालयाच्या त्या कोंदट खोलीतून सुटून एका सुरक्षित गाडीत आणि आपल्या हक्कांच्या माणसांच्या जवळ असल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर एक निरागस शांतता होती. सायली वारंवार मागे वळून त्याच्याकडे पाहत होती. देविकाताईंचा हा अंश जेव्हा सुलोचनाबाईंच्या समोर जाईल तेव्हा वाड्यात काय भूकंप होईल याचीच ती कल्पना करत होती. गाडी खेड चिपळूण करत घाटाच्या रस्त्याला लागली. पहाटेची वेळ झाली होती आणि घाटात धुक्याची पांढरी चादर पसरली होती. राघवने फॉगलाईट्स चालू केल्या आणि अतिशय सावधपणे गाडी वळणाच्या रस्त्यावरून पुढे नेली. त्याचे डोळे थकव्यामुळे आणि मार लागल्यामुळे मधूनच जड होत होते, पण मनात असलेल्या जिद्दीमुळे तो स्वतःला जागी ठेवून होता. सकाळचे 7 वाजत आले होते
जेव्हा त्यांची गाडी कोल्हापूरच्या हद्दीत शिरली. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या शिखरावर सकाळचा कोवळा प्रकाश पडला होता. शहरात हळूहळू लोकांची लगबग सुरू झाली होती. राघवने गाडी थेट इनामदार हवेलीच्या दिशेने न नेता शहराबाहेरील एका लहान आणि शांत हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावली. राघव, आपण घरी का जात नाही आहोत? सायलीने आश्चर्याने विचारले. सायली, आपण आत्ताच कृष्णाला घेऊन थेट हवेलीत गेलो तर मामांना संशय येईल. मामा अजून वाड्यात आले नसतील. ते दुपारी वकिलांना घेऊन येतील. आपण जर आत्ताच वाड्यात गेलो तर प्रिया किंवा सुलोचना आई कृष्णाला पाहून काहीतरी गडबड करू शकतात. आपल्याला थेट ऐनवेळी जेव्हा मामा संपूर्ण जाळे विणून तयार असतील तेव्हाच हा हुकमाचा एका बाहेर काढायचा आहे. राघवने आपली रणनीती समजावून सांगितली. सायलीला राघवचे बोलणे पटले. ते तिघेही गाडीतच थांबले. सायलीने कृष्णाला उठवले, त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि गाडीतच ठेवलेले काही बिस्किट्स आणि पाणी त्याला दिले. कृष्ण आता सायलीशी चांगलाच रुळला होता. तो सायलीला मामी म्हणून हाक मारू लागला होता. जी हाक ऐकून सायलीचे डोळे भरून येत होते. दुपारचे 12:30 वाजले होते. राघवच्या मोबाईलवर हवेलीतील एका विश्वासू नोकराचा फोन आला. त्याने सांगितले की शशिकांत मामा 2 मोठे वकील आणि कायदेशीर कागदपत्रे घेऊन इनामदार हवेलीत पोचले आहेत आणि सुलोचनाबाईंना हॉलमध्ये बोलावण्यात आले आहे. वेळ झाली आहे सायली. मामांनी चक्रव्यूह तयार केला आहे. आता तो भेदण्याची वेळ आपली आहे. राघवने गाडीचे इंजिन स्टार्ट करत गंभीर आवाजात सांगितले. गाडी आता थेट इनामदार हवेलीच्या त्या भव्य गेटच्या दिशेने निघाली, जिथे खऱ्या आणि खोट्या वारसाचा अंतिम फैसला होणार होता. इनामदार हवेलीच्या त्या भव्य आणि जुन्या लाकडी गेटसमोर शशिकांत मामांची ती काळी गाडी आधीच पार्क केलेली होती. वाड्यात कमालीची शांतता होती, पण ही शांतता कोणत्याही क्षणी होणाऱ्या मोठ्या विनाशाची नांदी होती. राघवने आपली गाडी मुख्य गेटच्या थोडे मागे एका मोठ्या वडाच्या झाडाखाली सावधपणे उभी केली. त्याने गाडी बंद केली आणि मागच्या आरशातून सायलीकडे पाहिले. सायलीने लहान कृष्णाला आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवले होते. कृष्णाच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, कारण त्याला माहीत होते की त्याची मामी आणि मामा त्याच्या सोबत आहेत. सायली, तुझा मोबाईल सायलेंटवर ठेव. आपण वाड्यात हॉलच्या मागच्या बाजूने प्रवेश करूया. हॉलच्या वर जी गॅलरी आहे तिथे तू कृष्णाला घेऊन लपून राहा. मी आधी एकटाच हॉलमध्ये जाईन. शशिकांत मामांना वाटू दे की मी पुण्याच्या मीटिंगवरून एकटाच परत आलो आहे. जेव्हा मामा सुलोचना आईच्या हातात पेन देईल आणि सही करायला सांगेल, ठीक त्याच वेळी तू कृष्णाला घेऊन खाली यायचं. राघवने आपला अंतिम प्लॅन सांगितला. पण राघव, तुमचा हात? सायलीने त्याच्या रक्ताळलेल्या पट्टीकडे पाहत विचारले काळजीने. माझ्या हाताची काळजी करू नकोस. आज इनामदार घराण्याचा स्वाभिमान आणि देविका ताईंचा न्याय या हातापेक्षा खूप महत्त्वाचा आहे, राघवने करारी आवाजात सांगितले. त्याने गाडीचे दरवाजे अतिशय हळुवारपणे उघडले. राघवच्या सांगण्यावरून सायली कृष्णाला कडेवर घेऊन वाड्याच्या मागच्या बागेतून जिना चढून वरच्या गॅलरीत जाऊन लपली, जिथून खाली हॉलमधील प्रत्येक हालचाल स्पष्ट दिसत होती आणि आवाजही ऐकू येत होता. राघवने स्वतःचे कपडे नीट केले, जखम लपवण्यासाठी कोट व्यवस्थित अंगावर चढवला आणि तो मुख्य दारातून हॉलच्या दिशेने निघाला. खाली हॉलमध्ये शशिकांत मामा एका मोठ्या सोफ्यावर अत्यंत मगरूरपणे पाय रोखून बसले होते. त्यांच्या शेजारी 2 नामांकित वकील काळ्या कोटात काही फाईल्स उघडून बसले होते. दुसऱ्या बाजूला प्रिया त्या लहान मुलाला घेऊन चेहऱ्यावर खोटे हसू आणून सुलोचनाबाईंच्या जवळ बसली होती. सुलोचनाबाईंच्या चेहऱ्यावर नेहमीसारखीच एक थंड आणि उदासीन शांतता होती, पण आज त्यांच्या डोळ्यात एक मानसिक थकवा स्पष्ट जाणवत होता. शशिकांत मामांनी वकिलांकडे पाहत डोळ्यानेच इशारा केला. एक वकिलाने पुढे होऊन टेबलवर कागदपत्रे ठेवली आणि म्हणाले, सुलोचनाबाई, हे ट्रस्टचे आणि संपूर्ण मालमत्तेचे अंतिम पेपर्स आहेत. प्रियाच्या मुलाच्या नावावर सर्व काही ट्रान्स्फर करण्याचे अधिकार आजपासून शशिकांत विधाते यांच्याकडे जात आहेत. तुम्ही फक्त इथे आणि इथे सही करा, म्हणजे हा विषय नेहमीसाठी संपून जाईल.
मामाने खिशातून एक महागडे पेन काढले आणि ते सुलोचनाबाईंच्या समोर धरत अत्यंत गोड आवाजात म्हटले, सुलोचना, उशीर करू नकोस. राघव आणि सायली आधीच वाड्यातून पळून गेले आहेत. त्यांना या घराण्याच्या इब्रतीशी काही देणं घेणं नाही. तू सही कर, म्हणजे आपल्या देविकाच्या आत्म्याला शांतता लाभेल आणि तिचा हा वारस सुरक्षित राहील. सुलोचनाबाईंनी हळूच तो पेन हातात घेतला. त्यांच्या हाताला किंचित थरथराट होता. त्यांनी कागद जवळ ओढला आणि त्या सही करणार इतक्यात हॉलच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक मोठा आणि भारदस्त आवाज घुमला. थांब आई, सही करू नको. तो आवाज ऐकताच शशिकांत मामांच्या हातातील कागदपत्रे हलली. त्यांनी दचकून मागे पाहिले. हॉलच्या दारात राघव उभा होता. त्याचा चेहरा अत्यंत गंभीर होता आणि त्याचे डोळे थेट शशिकांत मामावर रोखलेले होते. मामाचा चेहरा एका क्षणासाठी पांढरा पडला, पण त्यांनी लगेच स्वतःला सावरले आणि खोटे हसत म्हणाले, अरे राघव, तू तर पुण्याच्या ऑडिट मीटिंगला गेला होतास ना. एवढ्या घाईघाईने कसा परत आलास? आणि तुझी ती हुशार बायको सायली कुठे आहे? ती नाही आली तुझ्यासोबत? मामांच्या चेहऱ्यावरील तो ओव्हर कॉन्फिडन्स पाहून राघवच्या ओठांवर एक हळू हसू उमटले. राघव हळूहळू चालत टेबलाच्या दिशेने आला आणि मामांच्या डोळ्यात डोळे रोखून म्हणाला, मामा, सायली कुठे आहे हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर मला आधी अलिबागच्या सागर निवास बंगल्याचा पत्ता सांगावा लागेल. अलिबाग आणि सागर निवास हे शब्द ऐकताच शशिकांत मामाच्या अंगाला भीतीचा काटा आला आणि त्याच्या कपाळावर एका क्षणात भीतीने घाम फुटला. त्यांच्या हातातील महागडे पेन टेबलावरच पडले. अलिबागमध्ये नक्की काय घडलं आहे याचा अंदाज त्यांना येईना. रात्री तर गुंडाचा सगळे सुरक्षित आहे असा मेसेज आला होता. मग राघवला हा पत्ता कसा माहीत झाला? या विचाराने त्यांच्या मनात प्रचंड गोंधळ उधळला. प्रियाने जेव्हा मामाचा पांढरा पडलेला चेहरा पाहिला तेव्हा तिच्याही पोटात भीतीचा गोळा आला. ती सोफ्यावरून उठली आणि रागाने ओरडली, राघव, तू हे काय फालतू बोलत आहेस? पुण्याच्या ऑफिसचे काम सोडून तू इथे येऊन आईची दिशाभूल का करतोयस? मामा आपल्या देविका ताईच्या मुलाला त्याचा हक्क मिळवून देत आहेत. यात अलिबागचा काय संबंध? सुलोचनाबाईंनी हातातील पेन बाजूला ठेवले. त्यांच्या चेहऱ्यावर संशयाची पाल चुकचुकली. त्यांनी राघवकडे पाहिले. त्याचा उजवा हात पोटामध्ये काहीसा जखडलेला दिसत होता. सुलोचनाबाई गंभीर आवाजात म्हणाल्या, राघव, तू नक्की काय लपवतो आहेस? आणि तुझ्या हाताला काय झाले आहे? साफ साफ सांग, काय प्रकार आहे हा? राघवने आपल्या कोटाचे बटन काढले आणि डाव्या हाताने तो रक्ताने मखलेला भाग सर्वांना समोर केला. ते पाहून सुलोचनाबाईंच्या तोंडून किंकाळीच निघाली. राघव, हे काय आहे? आई, हा तो पुरावा आहे जो शशिकांत मामाने काल रात्री अलिबागच्या बंगल्यात माझ्यावर गुंडाकरवी हल्ला करून दिला. राघवने मामाकडे बोट दाखवत स्पष्ट शब्दात सांगितले, आई, ज्या मुलाला तू देविका ताईचा अंश समजून आज संपूर्ण मालमत्ता त्याच्या नावावर करायला निघाली आहेस, तो मुलगा आणि ही प्रिया शशिकांत मामाच्या कपटी कारस्थानाचा एक भाग आहेत. देविका ताईंचा खरा मुलगा या वाड्यात नाही, तर तो अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर मामाच्या गुंडाच्या कैदेत होता. खोटं बोलतोय हा. शशिकांत मामांनी आपली भीती लपवण्यासाठी टेबलावर जोरात हात मारला आणि ते उभे राहिले. सुलोचना, याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. सायलीने याच्या डोक्यात काहीतरी खूळ भरवून दिले आहे. माझ्याकडे कोर्टाचे कागदपत्र आणि अधिकृत सरकारी रिपोर्ट आहेत जे सिद्ध करतात की प्रियाचा हा मुलगाच देविकाचा वारस आहे. राघव फक्त मालमत्ता वाचवण्यासाठी हे खोटे नाटक रचतो आहे. शशिकांत मामा मोठ्या आवाजात वकिलांना सहीची प्रक्रिया घाईघाईने पूर्ण करायला सांगू लागले. वकिलांनी कागदपत्रे पुन्हा सुलोचनाबाईंच्या समोर सरकवली. मामांना कळून चुकले होते की जर आत्ता सही झाली नाही तर त्यांच्या पत्त्यांचा बंगला कोसळणार होता. आई, सही करू नकोस, कारण खोट्याचा पडदा फाडायला इनामदार घराण्याची सून परत आली आहे. हॉलच्या वरच्या गॅलरीतून सायलीचा खंबीर आणि करारी आवाज संपूर्ण वाड्यात घुमला. सर्वांनी चमकून वर पाहिले. सायली अत्यंत बाणेदारपणे पायऱ्यांवरून खाली उतरत होती आणि तिच्या कडेवर 5 वर्षांचा तो लहान गोड कृष्णा होता.
कृष्णाने हॉलमध्ये येताच भीतीने सायलीचा गळा घट्ट पकडला, पण त्याचा चेहरा, त्याचे डोळे आणि त्याची ठेवण हुबेहूब देविकाताईंसारखीच दिसत होती. सायलीला आणि त्या लहान मुलाला समोर पाहताच शशिकांत मामाच्या पायाखालची जमीनच सरकली. सायली पायऱ्यावरून एक एक पाऊल टाकत खाली हॉलमध्ये आली. तिच्या कडेवर असलेल्या लहान कृष्णा भीतीने डोळे मोठे करून आजूबाजूला पाहत होता, पण त्याचा निष्पाप चेहरा आणि त्याची ती नाजूक ठेवण पाहून हॉलमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाचे डोळे त्याच्यावर खेळले. सुलोचनाबाई सोफ्यावरून तशाच ताडकन उभ्या राहिल्या. त्यांच्या नजरेसमोर एकाच वेळी 2 मुलं उभी होती. एक प्रियाने आणलेला खोटा अंश आणि दुसरा सायलीच्या कडेवर असलेला लहान मुलगा. दोघांचे चेहरे पाहत सुलोचनाबाईंच्या मनातील संभ्रम अधिकच वाढला. त्यांना आठवत होतं की देविकाच्या बाळंतपणाच्या वेळी मामाने त्यांना मृत बाळ दाखवलं होतं. मग आज सायली हा मुलगा आणून देविकाचा अंश असल्याचा दावा कशी करत आहे हे त्यांना समजत नव्हतं. शशिकांत मामाने स्वतःची भीती लपवण्यासाठी घाईघाईने पुढे येत सायलीवर ओरडायला सुरुवात केली. सुलोचना, बघितलंस मी काय म्हणत होतो ते? या सायलीने कायदेशीर प्रक्रिया थांबवण्यासाठी आणि मालमत्ता लाटण्यासाठी रस्त्यावरून कुठून तरी दुसराच पोलगा उचलून आणला आहे. ही बाई अत्यंत लबाड आहे, हिच्यावर विश्वास ठेवू नकोस. प्रियानेही मामांची रिओढत म्हटले. हो आई, हा सगळा या सायलीचा प्लॅन आहे. माझ्या मुलाचा सरकारी DNA रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला असताना ही बाई दुसऱ्याच मुलाला देविकाताईचा अंश म्हणून इथे कशी काय आणू शकते? वकिलांनीही कायदेशीर भाषेचा आव्हानात सांगितले. हो सुलोचनाबाई, कायद्याच्या नजरेत कागदपत्रे आणि वैद्यकीय पुरावे महत्त्वाचे असतात. जर या दुसऱ्या मुलाकडे कोणताही अधिकृत पुरावा नसेल तर आम्ही याला देविकाबाईंचा वारस मानू शकत नाही. तुम्ही आधी या पेपर्सवर सही करून घ्या. शशिकांत मामांनी सुलोचनाबाईंच्या हातात पुन्हा एकदा पेन कोंबण्याचा प्रयत्न केला, पण सायलीने अत्यंत खंबीरपणे पुढे येत मामांचा तो हात मध्येच अडवला आणि म्हणाली, थांबा मामा, इतकी काय घाई झाली आहे सही करायची? तुमची सर्व कागदपत्रे आणि तो खोटा DNA रिपोर्ट तुम्ही लॅबच्या माणसांना लाच देऊन कसा तयार केला याचा संपूर्ण इतिहास माझ्याकडे आहे. सायलीने आपल्या बॅगेतून मोबाईल काढला आणि अनाथालयातून घेतलेले त्या काळा फाईलचे फोटो सुलोचनाबाईंसमोर केले. आई, हे बघा पुरावे. सायलीने वकिलांच्या आणि सुलोचनाबाईंच्या समोर मोबाईल धरला. मुंबईच्या मायेच्या सावली अनाथालयात 5 वर्षांपूर्वी ज्या रात्री देविकाताईंच्या खऱ्या मुलाला आणलं गेलं त्या रात्रीची अधिकृत नोंद या फाईलमध्ये आहे. शशिकांत मामांनी त्या मुलाचं नाव बदलून कृष्णा असं बोगस नाव ठेवलं होतं, पण या फाईलच्या खालच्या रकान्यात पालकांचं नाव अज्ञात लिहून बाजूला जो गुप्त कोड नंबर लिहिला आहे तो क्रमांक मामा तुमच्या स्वतःच्या खाजगी डायरीमध्ये लिहिलेल्या कोडशी मॅच होतोय, जो मी कोल्हापूरच्या तळघरात स्वतः पाहिला होता. सायलीने पुढे सांगायला सुरुवात केली. आणि राहिला प्रश्न जन्माच्या वेळचा, तर मामांनी हॉस्पिटलच्या ज्या नर्सला आणि डॉक्टरला पैसे देऊन तिथून जिवंत बाळ बाहेर काढलं होतं आणि तिथे दुसरे मृत बाळ ठेवलं होतं, त्या नर्सचा कबुली जबाब आणि तिची सही असलेली ही मूळ कागदपत्र मी अनाथालयाच्या गोपनीय फाईलमधून शोधून आणली आहेत. या कागदपत्रांवर शशिकांत विधाते या नावाचा आणि त्यांच्या सहीचा स्पष्ट शिक्का आहे. ते कागदपत्र आणि अनाथालयाची अधिकृत फाईल पाहताच वकिलांचे चेहरे पांढरे पडले. त्यांनी शशिकांत मामांकडे पाहिले आणि हळूच मागे सरकले. मामांना आता भीतीने चांगलाच घाम फुटला होता. त्यांच्याकडे सायलीच्या या कायदेशीर पुराव्याला उत्तर द्यायला शब्दच उरले नव्हते. सुलोचनाबाईंनी ते कागदपत्र हातात घेतले. नर्सचा तो जुना कबुली जबाब वाचताना त्यांच्या डोळ्यासमोरून 5 वर्षांपूर्वीची ती रात्र तरळून गेली. शशिकांत मामांनी स्वतःच्या फायद्यासाठी त्यांच्या पोटच्या मुलीच्या रक्ताशी एवढा मोठा खेळ खेळला होता हे सत्य वाचून सुलोचनाबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या संतापाने थरथरत शशिकांत मामांच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या. प्रेक्षक हो, तुम्हाला ही कथा आवडली असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा.